इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. पंढरपूर वनपरिक्षेत्रातील मौजे खरातवाडी येथे 6 जानेवारी रोजी दुपारी 3:30च्या सुमारास शासकीय कर्तव्य बजावत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल बालाजी चाटे यांच्यावर मुरुम माफियांकडून अंगावर टिप्पर घालून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. चाटे यांनी वेळेत बाजूला उडी मारल्याने त्या बचावल्या. करकम पोलीस ठाण्यात या प्रकरणी 4 आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल चाटे, वनपाल बापूराव शंकरराव भोई हे गस्तीवर होते तेव्हा त्यांना खरातवाडी वनक्षेत्रातून 3 टिप्पर अवैध गौण खनिज भरून जाताना आढळले. यातील एका टिप्परचा क्रमांक MH16AY 6816 असा होता. 2 टिप्पर विना नंबर प्लेट होते. चाटे यांनी सदर वाहने थांबवून मी वनपरिक्षेत्र अधिकारी आहे असे स्पष्ट सांगून वाहन चालकास स्वतःचा परिचय करून दिला. वाहन चालकांकडे परवान्याची मागणी केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनांमध्ये अवैध मुरुम असल्याचे निष्पन्न झाल्याने ती जप्त करून वन कार्यालयात नेण्याचे आदेश देण्यात आले. वाहने जप्त करून नेत असताना आरोपी सिद्धार्थ चंद्रकांत नाईक नवरे याने बनाव करून टिप्पर थांबवला. अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्याने वन विभाग तुमच्या बापाचा नाही अशा अर्वाच्य भाषेत शिवेगाळ केली. त्याचवेळी तोंडाला रुमाल बांधलेला एक अनोळखी इसम तिथे आला. चाटे यांनी त्यालाही आपले ओळखपत्र दाखवून परिचय दिला. त्याने वाद घालत चाटे यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. अनोळखी इसमाने गाडी चालू केली. चाटे यांनी गाडी न हलवण्याबाबत कायदेशीर समज दिली तरी देखील आरोपीने तुम्ही बाजूला व्हा नाही तर टिप्पर तुमच्या अंगावर घालीन अशी उघड धमकी दिली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने मुरुमने भरलेला भरधाव टिप्पर चाटे यांच्या अंगावर घातला. चाटे यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी घेतल्याने त्या भीषण हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या. सुदैवाने त्यांना दुखापत झाले नाही. मात्र आरोपींनी शासकीय जप्तीतील वाहने घेऊन पळ काढला. या प्रकरणी वन विभागामार्फत वन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वन अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना अशा हमल्यांना भीक घालणार नाहीत. अवैध व्यवसायांवर कडक कारवाई सुरूच राहील असा संदेश वन विभागाने दिला आहे.